आता महत्त्वाच्या राजकीय घडामोडी पाहूयात। भोंदू अशोक खरातचं शैक्षणिक वास्तव समोर आले। अंकशास्त्र तरबेज असल्याचा दावा करणारा खरात 10वी परीक्षेत गणितात नापास झाल्याची माहिती समोर आली। खरात सिन्नर तालुक्यातल्या खांडळवाडीच्या वावी इथल्या माध्यमिक शाळेचा विद्यार्थी होता। राष्ट्रवादीच्या महिला संघटनेमध्ये रुपाली चाकणकरांबद्दल नाराजी असल्याचं दिसतंय। चाकणकरांना महिला प्रदेशाध्यक्ष पदावरून हटवण्याची मागणी होती। नाशिकमध्ये पदाधिकाऱ्यांनी सुनेत्रा पवारांकडे पत्राद्वारे ही मागणी केली। रुपाली चाकणकर यांनी महिला प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी राष्ट्रवादीचे उपाध्यक्ष उदयकुमार आहेर यांनी केली। मुख्यमंत्री फडणवीसांच्या अधिवेशनातल्या निवेदनाचा धागा पकडत त्यांनी ही मागणी केली। चाकणकर यांच्यामुळे पक्षाची बदनामी होते असा दावा आहेर यांनी केला। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रात्री उशिरा शिवसेनेच्या सर्व आमदार आणि मंत्र्यांची बैठक घेतली। बैठकीला दादा भुसे, प्रकाश आंबेडकर, उदय सामंत, शंभूराज देसाई, प्रताप सरनाईक, गुलाबराव पाटील हे मंत्री उपस्थित होते। पुण्यातल्या प्रदूषण नियंत्रण मंडळाचे कार्यालय बारामतीला स्थलांतरित करण्याचा घाट घातला जातो। मात्र मनसेचा याला विरोध आहे। पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांना पत्र पाठवून तातडीने आदेश रद्द करण्याची मागणी करण्यात आली आहे।